collection of diamond jewelry by PNG. ठाणे मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन झालं। या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्री राम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली। या टीकेचा निषेध करत महाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत कोल्हापुरातील सर्व स्वामी समर्थ भक्तांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये खासदार धैर्यशील माने एक निस्सीम स्वामी भक्त या नात्याने सहभागी झाले होते। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला। या मोर्चामध्ये भजनी मंडळे, टाळ मृदुंग, निषेधार्थ फलक, भगवे झेंडे, भगव्या टोप्या घालून भक्त मोठ्या संख्येने सामील झाले होते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा गजर करत भक्त उन्हाचा तडाखा असूनही शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते। विनस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर काही वेळ स्वामींच्या घोषणा देत प्रमुख आयोजकांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना महाराव यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन दिलं। या मोर्चांमध्ये 5000 स्वामी भक्तांसमवेत महिला स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता। यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, एक स्वामी भक्त म्हणून तुमच्या काय भावना आहेत? माझ्याच नव्हे सर्व स्वामी भक्तांच्या भावना या बाबतीतल्या तीव्र आहेत, मन दुखावलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं सर्व स्वामी भक्त हा संयमी सनदशील मार्गाने चालणारा सर्व भक्तप्रवाह आहे। याच्यामध्ये कुणाच्याही बाबतीत आक्रोश, कुणाच्याही बाबतीत निगेटिव्हिटी कधी पसरवली जात नाही। पण स्वामींच्या बाबतीत एखादी निगेटिव्ह कमेंट येणं सुद्धा खऱ्या अर्थानं त्या माणसांनी, जी माणसं समाज जीवनामध्ये वावरतात त्यांनी याचा विचार करायला लागेल। कारण एका कुठल्या तरी विशिष्ट हेतूनं जर तुम्ही काही बोलत असाल तर त्याचा परिणाम समाज जीवनावर होतो आणि निश्चितच आज आमच्यासारखे अनंत जे स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांचाच या भावना दुखावल्याचं आजची परिस्थिती आहे आणि म्हणूनच आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे किंवा शासनाकडे मागणी करतो की यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। यावरती म्हणजे ज्ञानेश महाराव यांना कठोर कारवाई होईलच? 100% माझा प्रयत्न आहे की अशा मंडळींनी खऱ्या अर्थानं असे जे बेताल वक्तव्य केली जातात किंवा वाचाळवीर म्हणून ज्यांनाकडे पाहायला लागेल, कारण जर समजा तुम्ही एखाद्या गोष्टीचा परिणाम समाज जीवनावर काय होतो, एखाद्या समूहावर काय होतो याचा विचार न करता जर तुम्ही त्या पद्धतीचे स्टेटमेंट्स देणार असाल तर निश्चितपणे याला आळा घालण्यासाठी म्हणून शासनानं काहीतरी या ठिकाणी त्याच्या बाबतीत ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि त्याबद्दलच्या FIR ऑलरेडी मुंबईपासून आज लक्ष्मीपुरीपर्यंत इतर झालेल्या आहेत आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा त्याच्या बाबतीतलं निवेदन दिलेलं आहे की ज्ञानेश महाराव याचा देखील व्हिडिओ बघा, कारण त्या अर्ध्या तास तो काही जे बोलला असेल किंवा बरगळला असेल आपण म्हणूया तर त्यात 5 मिनिटं त्यानं स्वतःचाच उदो केला। मी किती महान आहे, माझी पत्रकारिता अशी आहे, माझी पत्रकारिता कशी आहे। अरे तू बोल, ह्याची पत्रकारिता पुढच्या 5 मिनिटात दिसते, दुसऱ्यावर टीका करणे, थोडक्यात काय मोठं माणूस असले की त्याला दगड मारणे आणि प्रसिद्धी मिळवणे हा प्रसिद्धी लोलूप व्यक्ती आहे। तर ह्या प्रसिद्धी लोलूप व्यक्तीला वेळीच ठेचले गेलं पाहिजे, त्याचा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि आम्ही फुले, आंबेडकर, शाहू यांना मानणार आहे। भारतीय संविधानावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे म्हणून आम्ही संविधानाद्वारे भारतीय प्रशासनाकडे आणि शासनाकडे दाद मागायला आलेलो आहे आणि आम्हाला शासन, भारतीय न्यायव्यवस्था आम्हाला पूर्णपणे न्याय देईल आणि संबंधित व्यक्ती माफी मागावी, तिच्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल करतच आहोत। महाराष्ट्रात ठिकठिकाणी भक्तांचा आक्रोश झालेला आहे आणि त्या आक्रोशामार्फत ठिकठिकाणी गुन्हे नोंद होत आहेत, ह्याची दखल शासन घेईल, त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी ही आम्ही तुमच्यामार्फत सर्वांना विनंती करतो।